चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि मी विनंती करतोय यस आलेत आमचे पंच देखील आलेले आहेत त्या ठिकाणी जेवण सुरू आहे जे कोणी जेवायचे असतील त्या सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण जेवून घ्या चला मॅच स्टार्ट करा प्लीज विनंती करतोय जास्त वेळ वाया जाणार नाही याची जरा काळजी घ्या एक बदल जुचंद्र टीमने आपल्या संघामध्ये केला आहे आणि जवळपास 3 बदल हे मात्र मुर्दा संघाने आपल्या टीममध्ये केलेले आहेत नारंगीची मॅच नंतर होईल म्हणजे अजून एक मॅच होईल मीरा वर्सेस कोलशेत आणि त्यानंतर मात्र जवळपास ती मॅच होईल ती म्हणजे टॉप 3च्या त्या लढतीमध्ये तिथे मॅच आपल्याला पाहायला मिळेल जवळपास एनएस भाईंदर वर्सेस नारंगी मास्टर्स जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल त्या मॅचमध्ये आता इथे मात्र अजूनही काही मॅचेस आपल्या बाकी आहेत नक्कीच नो डाऊट बरेचसे नागरिक नारंगीचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची आतुरता आहे की नारंगीची मॅच कधी आहे तर नारंगीची मॅचला अजूनही उशीर आहे यानंतर मीरा वर्सेस कोलशेत ही मॅच होईल आणि त्यानंतर मात्र नारंगी आणि जवळपास एनएस भाईंदर ही मॅच होईल चला मॅच ऑन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला आपण राजेश पाटील यांना पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला अजितला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रभाकर या गोलंदाजाला पाहतोय पहिला चेंडू समोर आहेत राजेश पाटील फुलटॉस चेंडू आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस केला फुलटॉस या ठिकाणी काय घडले यस यस काय घडले काय निर्णय येईल जल्लोष झाला होता आनंद व्यक्त केला होता काही विकेट आहे का यस मला वाटते क्लीन बोल्ड दांडी गोल या ठिकाणी प्रभाकरने घेतले आहे मिस्टर राजेश पाटील यांची विकेट पहिल्या चेंडूवर इथे मात्र गरीबात आउट नाम आडवाड डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवाड डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर आडवाड डोंगर त्यानु आईचा मंदिर रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल अगदी क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता आणि ऑफ स्टंपवर तो चेंडू मात्र आदळला गेलाय पहिल्या चेंडूवर क्लिंग बॉल दांडी गुल केले प्रभाकरने घेतली आहे राजेश पाटलांची विकेट पहिला धक्का मुर्दा टीमला दिलाय प्रभाकरनं महत्वपूर्ण मॅच आहे नक्कीच जवळपास 15-20 स्पर्धा आपण या ठिकाणी खेळत आहोत आणि आतापर्यंत नक्कीच हाच प्रयत्न असेल की या सीझन मधील एक तरी ट्रॉफी भले ती नंबर 1 ची असू द्या भले ती नंबर 2 ची असू द्या भले ती नंबर 3 ची असू द्या या स्पर्धेची एक तरी ट्रॉफी या 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धेमधील एक तरी ट्रॉफी आम्हाला पटकावायची आहे तर या सीझन मध्ये जवळपास जुचंद्र टीमच्या हाती काही आलं नाहीये मुर्दा संघाच्या हाती 2-3 नंबरच्या ट्रॉफीज आल्या आहेत मात्र जुचंद्र टीमच्या हाती काही आलं नाही त्याच्यामुळे हा प्रयत्न जुचंद्र टीमचा असेल काय चेंडू टाकलाय अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बघा रिप्ले पाहू शकाल आपण थोडीशी गती कमी केली होती टॉस झाला चेंडू अगदी पुढ्यातून अगदी समोरून चेंडू टॉस झाला अप्रतिम गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी प्रकाश झोतात आपण मॅच पाहतोय पहिला सामना जो खेळला होता जुचंद्र टीमनं आणि मुर्दा टीमनं त्या सूर्याच्या लखलखीत प्रकाशामध्ये पहिला मॅच जिंकला होता मुर्दा संघानं कांदरपाडा संघाला पराभूत करून जुचंद्र टीम संघानं देखील एकसरी संघाला पराभूत केलं होतं आता मात्र वेळ बदलली आहे आता मात्र आपण आलोय प्रकाश होतात त्याच्यामुळे नक्की ते खेळ देखील बदलणार आहे यावेळेस स्टेट बॅटित खेळायचं होता फटका फसतोय चेंडू हवेत आहे चेंडूच्या खाली निलेश मात्रे आहेत चुकी मुळीच होणार नाहीये दुसरी सफलता प्राप्त करतोय मिस्टर प्रभाकर दुसरा धक्का राजेश पाटील यांच्या पाठोपाठ नयन मात्रे देखील परतीच्या मार्गी आउट
अग्रिकट्टाचे प्रोप्रायटर नरेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम नरेशजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील साहेब थँक्यू. त्यासाठीच म्हटलं होतं ना, तुम्ही पहिला जो सामना खेळलाय आज सूर्याच्या प्रकाशामध्ये खेळलाय, उजेडात तुम्ही तो सामना खेळलाय, गरमागरम तुम्ही क्रिकेट खेळलाय, तिथून तुमचे फटके आलेत नो डाऊट. त्या ठिकाणी तुम्ही षटकार मारलाय, तो वेळ वेगळा होता, ती वेळ वेगळी होती. आता रात्रीची वेळ आहे, आता प्रकाश झोतातील क्रिकेट आहे, त्याच्यामुळे इथे कुठेतरी नक्कीच डोक्यानं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. जो सकाळचा खेळ खेळला होता नयन म्हात्रेनं, तोच या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नयन म्हात्रेचा फसला गेला आणि राजेश पाटलांच्या पाठोपाठ नयन देखील डग आउट रिझन मध्ये. अकाउंट ओपन झालं नाहीये, धावसंख्येचं अकाउंट ओपन झालं नाही, मात्र विकेटचं अकाउंट ओपन झालंय. 2 विकेट पडले आहेत, मात्र धाव एकही नाहीये. बॅकफूट धावून चेंडूला जवळपास ऑन साइडला खेळला गेला, फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमार येतोय, स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलं गेलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होते मुर्दा संघाच्या या खेळीला. मात्र काय गोलंदाजी, अप्रतिम. खरोखरच पहिलं षटक आतापर्यंत ज्या काही स्पर्धा झाल्या आहेत आणि त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच एक अतिशय सुंदर षटक हे प्रभाकरनं हाताळलंय. यावेळेस चेंडू खराब, आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत प्रकाश पाटील, पंचांच्या माध्यमातून नक्कीच वाईट हा चेंडू करार दिला जातोय. धावसंख्येत भर येईल, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2. 4 ओव्हरची मॅच आहे, इथे जिंकलात तर नक्कीच ती शर्यत असेल टॉप 3च्या त्या प्रवासामध्ये, ती शर्यत सुरूच राहील. आपण क गटातील म्हणजेच जवळपास सी गटातील आपण हा जवळपास दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय. ABC अशा गटामध्ये ही स्पर्धा विभागली गेली होती, कारण 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत, त्यामुळे नक्कीच ABC असा 8-8 संघांचा आपण तो गट केला होता. त्याच्यामध्ये जो सी गट होता आणि त्या सी गटातील आपण हा जवळपास पहिला मॅच पाहतोय दुसऱ्या फेरीतील. पहिला कशा प्रकारे विकेट प्राप्त केलं त्या ठिकाणी प्रभाकरनं. पहिल्या चेंडूवर क्लिंग बॉल, त्यानंतर अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकला गेला होता, टॉस झाला तो चेंडू, आपण ओव्हर पाहू शकाल प्रभाकर यांची. त्यानंतर नयननं पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे देखील चेंडू डॉट झाला. थोडंसं प्रेशराईज केलं गेलं नयनला आणि त्या अंडर प्रेशरमध्ये हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नयननं केला होता आणि या फटक्यावर नयन फसला गेला होता. निलेश म्हात्रेने तो पकडला होता कॅच. 2 विकेट आणि फक्त फलकावर धावा आल्या आहेत प्रभाकर यांच्या ओव्हरमध्ये, त्या फक्त आणि फक्त 2 धावा. बेस्ट ओव्हर दिस टुर्नामेंट मी तर म्हणेल सर्वोत्तम गोलंदाजी आताच्या घडीला आजच्या या दिवस रात्र स्पर्धेमध्ये आपण पाहिले आहे प्रभाकर यांची. यावेळेस भावेश येतोय 35 इयर ओल्ड. याच खेळाडूची वर्णी या आत्ताच्या मॅच मध्ये लागली गेली आहे जुचेंद्र या टीम मध्ये. राम किणी यांच्या जागी मात्र भावेश यांना मात्र इन केलंय. 35चा खेळाडू आहे आणि नक्कीच त्या खेळाडूला तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. पहिला चेंडू अगदी फुल ऑर लेनचा चेंडू टाकला गेला होता आणि अगदी बॉटम हँडच्या साहाय्याने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिलं गेलं. एकदा पूर्ण डबलचा कॉल, डेंजर झोन मध्ये अजित, धोकादायक ती धाव होती. इथे अचूक थ्रो झाला असता कदाचित तर धोक्याची घंटा वाजली गेली असती. थोडासा नक्कीच डेंजर झोन मध्ये होता अजित. धावा झाल्या आहेत ते 4. मुर्दा मास्टर्स वर्सेस कुमार. मात्र अजूनही मुर्दा संघाचा नामांकित खेळाडू लालामाचे डगआउट रिझन मध्ये आहेत. शॉर्ट बॉल होता, यावेळेस चेंडूला फक्त स्टेअर केलंय. 1 धाव मिळेल या ठिकाणी. मी म्हणतो ना की तुम्ही जो पहिला सामना खेळलाय कशा पद्धतीने खेळलाय तुम्हाला माहिती आहे, मात्र इथून तुमचा खेळ बदलावा लागेल, इथून तुमची मानसिकता बदलावी लागेल, इथून तुमची विचारश्रेणी बदलावी लागेल इथून, कारण हा खेळ आहे फ्लड लाईटचा, त्यामुळे इथून तुमचा खेळ तुम्हाला बदलावा लागेल. 5 धावा झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय. चेंडूला ऑन साइडला मिड विकेट डीपला पाठवून दिले. 1 हँड चेंडूला फील्ड केलंय. थ्रो बघा, स्ट्राइक एंडला अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेला जितूकडून. या ठिकाणी नक्कीच मुर्दा टीमला बसतोय हा 3रा धक्का. परतावा लागेल डगआउट रिझन मध्ये मिस्टर अजित यांना.
थँक्यू धन्यवाद डीचे लालामाची. एक मोठं नाव मुर्धा टीमचा नक्कीच म्हणायचं गेलं तर बॅकबोन. मुर्धा गावातील वंडर बॉय म्हणू शकतो आपण 40+ क्रिकेटमधील. अनेक बेस्ट इनिंग या खेळाडून खेळल्या आहेत आतापर्यंत. सध्याच्या घडीला नक्कीच संकटात आहे आपला संघ आणि इथून मात्र आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी सावरावं लागेल. लालामाची टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. म्हणायचं गेलं तर कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पुढे येतोय खेळण्यासाठी. बॉटम हँडचा वापर करत चेंडूला मात्र ऑन साईडला टर्न केले गेले. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. एकदा मिळेल स्वतःचं अकाउंट ओपन करतोय लालामाची. आणि नक्कीच धावत संख्येत भर झाली आहे. धावत संख्या झाली आहे ती म्हणजेच 7. आपण पुढचा फटका आहे. चेंडू हवेत खेळला गेल्यामध्ये स्टेप मध्ये चेंडू लँड होईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून फिल्डर वेगाने आला होता कांचन. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडूंचा हा ताळमेळ जुळलाय. कुमार आणि लाला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नक्कीच दोघांचीही नक्कीच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आहे. त्याच्यामुळे नक्की इथे कुठेतरी ताळमेळ तो जुळताना दिसतोय. धावा झाल्या त्या 9. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. स्ट्राइक एंडला पण कुमारला पाहतोय. धावा 9 झालेत. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केले. डीप मिड विकेट मधून पुन्हा एकदा जितोय ते वन हँड चेंडूला फील्ड करतो आणि काय थ्रो आलाय. काय थ्रो आलाय. पंच नक्कीच वळताय तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. काय ही विकेट आहे का. धोकादायक धाव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे मिस्टर कुमार. काय कुमार सुखरूप पोहोचलाय आपल्या घरामध्ये की कुमारला यावं लागेल डग आउट रिझनच्या दिशेनं. यावेळी आपण तिसऱ्या पंचाच्या दिशेनं चेक केलं जात आहे त्या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं आपण वळतोय. यस पाहू शकाल तुम्ही. यस कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. स्टॉप स्टॉप स्टॉप. आणि ते काय घडले पाहू शकाल तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर. अगदी चेंडू हातामध्ये आहे आणि तिथून मात्र यष्टीला तो चेंडू लावला गेला आणि यस या ठिकाणी निर्णय येतोय OUT आउट. थँक्यू डीचे. रिक्स होती धोका होता आणि तो धोका पत्करला गेला होता त्या ठिकाणी. एक चिमुकला आपल्याला डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. बघा किती गोड स्माईल आहे या मुलाची आणि खूप सुंदर मुलगा आहे. गौतमला पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. मात्र काय ती धाव घेणं योग्य होतं का या ठिकाणी. कारण जवळपास ऑलरेडी 3 धक्के मुर्दा संघाला बसले होते आणि इथून कुठेतरी डाव सावरणं. मी मगासपासून हेच म्हणतोय की कुठेतरी डाव सावरणं मुर्दा टीमसाठी गरजेचं होतं आणि इथे मात्र अतिघाई संकटात नाही त्याप्रमाणे ते क्रिकेट खेळलं गेलं आणि एक चौथा धक्का दिला गेला कुमारच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल होता मिस केला. बघा देहबोली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल लालामाची यांची. हा फटका बॅटला कनेक्ट का झाला नाही. हा फटका बॅटला कनेक्ट झाला असता तर कदाचित नक्कीच 4 धावा मिळू शकल्या असत्या. त्याच प्रयत्नात लालामाचीनं तो स्टोक खेळला होता. रिप्ले पाहू शकाल आपण. वेळ होता. शॉर्ट बॉल होता. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू निघून जातोय. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील आरामात या ठिकाणी पूर्ण केल्या गेले. कौतुक असेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 12. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कपिल मुकादम या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. धावा झाल्यात 12. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय आणि ज्याप्रमाणे नक्कीच मी एक उल्लेख केला होता की आतापर्यंत ज्या पद्धतीनं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जी बांधिलकी आपण पाहिलंय आतापर्यंत फक्त 40+ क्रिकेट पाहिलं जात नाही तर अनेक
भावसंबंध देखील या ठिकाणी राखले जात आहेत आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. बॅकफुट जाऊन चेंडूला पंच केले, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून जातोय. प्रोडक्शनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण झालंय. स्ट्राईक एंडला थ्रो. काय घडलंय? स्ट्राईक एंडला थ्रो आहे आणि पंचांचं बोट उंच. यस, या ठिकाणी मोठी विकेट, मोठी विकेट. आनंद मैदानाच्या आतमध्ये जल्लोष, कारण ज्या विकेटची भीती होती जुचंद्र टीमला ती विकेट या ठिकाणी प्राप्त केले. रनआउटच्या स्वरूपात मिस्टर लालामाची परतीच्या मार्गी आउट. थँक्यू. थोडंसं थांबवतोय. मुर्दा संघातील खेळाडू कमलेश पाटील, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अचानकपणे त्यांना ब्रेन हॅमरेज झालाय आणि तब्बल डॉक्टरांना खर्च 12 लाख रुपये त्यांच्या उपचारासाठी सांगितले आहेत आणि त्यांची घरची परिस्थिती इतकीशी चांगली नाही आहे. त्याच्यामुळे अनेक क्षेत्रातून मात्र कमलेश पाटील यांना मदतीचे हात दिले जात आहेत. घोडबंदर मास्टर्स तब्बल 28,000 रुपये, उमेदमान मास्टर्स 25,000 रुपये, मुर्धा मास्टर्स 21,000 रुपये, नारंगी मास्टर्स तब्बल 20,000 रुपये, मोरवा मास्टर्स 15,000 रुपये, रवी पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. त्याच्यानंतर मालवणीतील देखील एक विशेष सहकार्य जवळपास 15,000 रुपये. त्यानंतर ओवळा मास्टर्स 11,000 रुपये. अशा प्रकारची मदत आतापर्यंत कमलेश पाटील यांना दिली गेलेली आहे. ही आहे आपुलकी, ही आहे माणुसकी आणि हे आहे आपलं पण. चांगला चेंडू हाताळला गेलाय बघा. इथून नक्कीच होप्स वाढले असतील. कपिल मुकादम यांचे होप्स वाढले असतील. तुम्ही रिप्ले पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू टाकला गेला. अगदी पुन्हा एकदा चेंडू बाउन्स झाला, टॉस झाला आणि बीट केलं ते म्हणजे प्रशांत सारख्या खेळाडूला. आता मात्र टेन्शन वाढेल मुर्धा टीमचं, कारण महत्वपूर्ण बॅटर मात्र डगआउट रिझर्व्हमध्ये गेलेत मुर्धा या टीमचे. बॉडीला टर्न करून खेळायचं होतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. कपिल मुकादम वॉट बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कपिल मुकादम मार्फत. अगदी बॅट अँड पॅडच्या मधून तो चेंडू निघून गेला आणि लेग स्टंप थोडंसं वाचलंय. प्रतिक्रिया तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहिली मोहन पाटील यांची की कशा प्रकारे चेंडू मात्र अगदी एसटीच्या जवळून तो निघून गेला. शॉर्ट बॉल होता ऑफ साईडला. अपरकटच्या माध्यमातून खेळायचं होतं. संजय पाटील आहेत शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये. या ठिकाणी आणखीन एक विकेट. लाला माची यांच्या पाठोपाठ मात्र प्रशांत देखील परततोय. 6वा गडी बाद. धावा संख्या 13. थँक्यू विजय. त्यानंतर ओवळा संघ 11,000 रुपये, महेश मांगला नारंगी 11,000 रुपये, प्रभाकर मात्रे घोडबंदर 10,000 रुपये, गोडदेव संघ 10,000 रुपये, राई संघ 5,000 रुपये, राई संघ 5,000 रुपये, एक्सर बी 7,000 रुपये, वाघबीड 7,000 रुपये, डॉसन रॉड्रिक्स भाईंदर 5,000 रुपये, कमलेश मात्रे कांदरपडा 5,000 रुपये. अध्यक्ष मंडळाचे डॉसन रॉड्रिक्स सदस्य आहेत. जगदीश घरत मंडळाचे सहखजिनदार 5,000 रुपये, शशी वर्तक पेनकरपडा 5,000 रुपये, रमाकांत भोईर मीरा यांच्याकडून 5,000 रुपये, नंदू पाटील एक्सर ए 5,000 रुपये, एक्सर ए कडून देखील 5,000 रुपये, दहिसर कडून 5,000 रुपये, पांजू टीम कडून 5,000, मीरा संघ 5,000, नवगर संघ 5,000, रणजित पाटील मोरवा यांच्याकडून देखील 5,000 रुपये, जुचेंद्र संघ 5,000, कांदरपाडा संघ 5,000, त्यानंतर माळजीपाडा संघ 5,000. विषयाकडे पुन्हा वळणार आहे मी. मॅचच्या दिशेने जाऊया. धावा संख्या 13. विकेट आतापर्यंत पडल्या आहेत त्या 6. शॉर्ट बॉल आडव्या बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. ड्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुंदन भोईर. दोन्ही फलंदाज फ्रेश आहेत. संजय भोईर आणि कुंदन भोईर हे दोन्ही खेळाडू आपण पाहतो फ्रेश फलंदाज. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कोण तर संजय पाटील, एक जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो जुचंद्र या टीमचा. काय त्या विकेट पडल्या गेल्या. मी म्हटलं ना की दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही जे क्रिकेट खेळलंय ते वेगळं क्रिकेट आहे. इथे मात्र तुम्हाला सावधगिरीनं क्रिकेट खेळावं लागेल. कुठेतरी नक्कीच वेगळ्या माइंडनं वेगळ्या दिशेनं ते क्रिकेट खेळावं लागेल या ठिकाणी. आणि ते क्रिकेट खेळलं गेलं नाहीये मुर्दा टीमकडून. जवळपास विकेट्स आणि विकेट्स पडण्याचा सिलसिला मात्र आतापर्यंत थांबला नाहीये. टर्न पाहिला आपण, क्या बात आहे, जबरदस्त टर्न पाहिला, लेग ब्रेक पाहिला या ठिकाणी आपण. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं चेंडू स्पिन झालाय. पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. अगदी पुढ्यातील चेंडू टर्न झालाय बघा. काय चेंडू टाकला गेला संजय पाटील कडून. धावा फक्त 13 वर स्थिर झालेत. षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ते 4थं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. बॅटची एज टाकली गेली. चेंडू मात्र एसटीच्या मागे डायव्हर्ट झालाय.
एक धाव तर पूर्ण केले, डबलचा कॉल दिला जातोय मात्र ती शक्य नाहीये, एकच मिळेल. धावा संख्या झाली आहे ती 14. त्यानंतर नवघर कडून देखील 5,000 आहेत. रणजित पाटील मोरवा 5,000, जुचेंद्र 5,000, कांदरपाडा 5,000, भाजीपाडा 5,000, रजनीश पाटील नारंगी 5,000, राजेश पाटील नारंगी 2,000, शांताराम घरत नारंगी 1,000, गोविंद पाटील नारंगी 1,000, कैलास मात्रे मुर्धा 5,000. पुन्हा एकदा शॉट बॉल होता, पुन्हा एकदा टर्न पाहिला आपण. अतिशय सुंदर गोलंदाजी होत आहे या ठिकाणी संजय पाटील कडून. आतापर्यंत 4 चेंडू आपण संजयचे पाहिले तर 4 चेंडू मध्ये संजयने फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. बघा काय टर्न झाले चेंडू. मातीचं विकेट आहे, ड्यू फॅक्टर अजूनही जाणवत नाही, याच्यामुळे नक्की चेंडू स्पिन पाहायला मिळतोय, टर्न पाहायला मिळतोय. आठव्या बॅटनं चेंडूला ऑन साइडला टर्न केलंय. चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, डेंजर झोन मध्ये संजय भोईर आहेत त्या ठिकाणी. ही तिसरी धाव मिळणं थोडंसं कठीण, 2 धावा तर मिळतील. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये संजय भोईर बाद. थोडंसं थांबवतोय डीजे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जितू मुर्धा यांच्याकडून देखील 2,000 रुपये, नंदू पाटील मुर्धा 2,000 रुपये, कुंदन 1,000 रुपये, रोहिदास 1,000 रुपये, लाला 3,000 रुपये, नयन 1,000 रुपये, प्रेमनाथ 1,000 रुपये, राजेश पाटील 2,000 रुपये, भारत 1,000 रुपये, अजित 1,000 रुपये, निशिकांत 2,000 रुपये, रत्नाकर 2,000 रुपये, प्रशांत 1,000 रुपये, मुकेश 1,000 रुपये, किरण 2,000 रुपये, अवी 1,000 रुपये, धीरज 2,000 रुपये, विनोद 1,000 रुपये, रत्नेश 1,000 रुपये, धनेश 1,000 रुपये, केसरीनाथ 1,000 रुपये, राजू पाटील राज पाटील मुर्दा 1,000, राजू 1,000 रुपये, सचिन 1,000 रुपये, हितेश 2,000 रुपये, संजय 2,000 रुपये, नंदकिशोर 1,000 रुपये, बालाजी कोतवाडे 1,000 रुपये. अशा प्रकारे आतापर्यंत कमलेश पाटील यांच्या उपचारासाठी मदत निधी हा आला आहे. मी सर्वांचं आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि कमलेश पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने वळूया आपण. पुन्हा एकदा चांगला टर्न पाहिलाय, अप्रतिम गोलंदाजी, स्लॉग ओव्हर. आणि या स्लॉग ओव्हर मध्ये संजयने फक्त आणि फक्त धावा खर्च केले आहेत त्या 2. काय गोलंदाजी केली आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा संख्या पाहतोय. मुर्दा मास्टर्स या टीमची 16 धावा 7 विकेट. वळूया आपण लगेचच मित्रांनो नाणेफेकीच्या दिशेनं. मी मीरा संघाला विनंती करतोय आणि कोलशेट संघाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 16 धावा झाल्यात, 17 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत जुचंद्र मास्टर्स या टीमला. मात्र जवळपास म्हणायचं गेलं तर प्रकाश झोतातील ही स्पर्धा मागच्या वर्षी कशा प्रकारे चुका घडल्या होत्या हे जाणून बुजून मी जुचंद्र टीमला सांगतोय, कारण अशाच याच वेळेमध्ये जवळपास तो सामना रंगला होता. गोडदेव वर्सेस जुचंद्र 32 धावेचं टार्गेट जुचंद्र संघाला दिलं होतं गोडदेव संघानं, ते देखील 30 चेंडूमध्ये. मात्र ते 32 धावेचं टार्गेट जुचंद्र संघाला पूर्ण करता आलं नव्हतं. या मैदानात जवळपास 2 चेंडू आणि 1 धावेची गरज जुचंद्र संघाला असताना त्या क्षणी ती 1 धाव झाली नव्हती आणि जुचंद्र संघ उपउपांत्य फेरीतून पराभूत झाला होता. या आठवणी आहेत. चला टॉस करायचे आहे. मीरा मास्टर्स टीम कॅप्टन आणि कोलशेट टीम कॅप्टन. बघा या ठिकाणी मी वारंवार आम्ही अनाउन्समेंट यासाठी करतोय की या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या अगोदर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी कंपल्सरी आम्हाला हवे आहेत. आणि त्या मात्र आयोजकांना थोडंसं कठोर व्हावं लागेल. येस, कोलशेट टीमचे कॅप्टन आलेत आणि मीराचे देखील कॅप्टन त्या ठिकाणी येताना दिसत आहेत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. समालोचन कक्षामध्ये करतोय थोडासा हलकासा बदल. या इनिंगसाठी मी इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे लेजेंडरी समालोचक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय शांतारामजी घरत यांना. माझे
धन्यवाद डीजे. नाणेफेकीचा गोल केला जातोय मीरा वर्षेश कोलशेत या दोन संघादरम्यान. नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंचचे सदस्य योगेश घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल केला जाणार आहे. तत्पूर्वी आभार व्यक्त करेन मी भरत राऊत यांचा सुद्धा. निश्चितच भरपूर साथ त्यांची आम्हाला लाभते. टॉस इथे स्पिन केला जातोय मीरा वर्सेस कोलशेत ह्यानंतरचा सामना आहे. त्या सामन्याचा टॉस स्पिन केला जातोय. निर्णय कोणाच्या बाजूने आलाय? कोलशेत संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे आणि अब्बी ठीक करतो. बॅटिंग फलंदाजीचा प्रत्यय दिलेला आहे. एक इशारा रमेश मांगेला जोडले जातात माझ्यासोबत. रमेश मांगेला तुझं स्वागत आहे. NCC मास्टर्स 40+च्या स्पर्धेमध्ये नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंचाच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत या स्पर्धेचं यजमानपद नारिंगी संघाला दिलं जातं आहे. आणि हा आजचा रमेश मांगेला हा दुसरा दिवस आहे. आणि नक्कीच आता शेवटच्या सगळ्या घटका आपण बघताना दिसू. थोड्याच वेळात ह्या सामन्यानंतर येतीलच सगळ्या घटका. धन्यवाद शांताराम. चला आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. फक्त 17 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते ज्योतिर्दळ मास्टर संघासमोर. मुर्दा मास्टर जरी धावसंख्या कमी असली तरी कालच्या दिवसामध्ये बघितलं आहे शांताराम की कशा प्रकारे सामने झाले आणि तशाच प्रकारचे सामने आज पण होतील अशी अपेक्षा. बघायचं पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पण करण्यापर्यंत पॉईंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 2 3 4 चौकाराचा फटका प्रफुल यांच्या बॅटीतनं पहिल्याच चेंडूवर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख फलंदाजी केली होती प्रफुल यांनी. 12 चेंडू मागे 23 धावा टोलावल्या होत्या. चांगली फलंदाजी केली होती आणि तोच एक परत एकदा पवित्र घेताना दिसतोय. बघा पुढचा चेंडू प्रफुल यांच्यासाठी लोअर फुल टॉस चेंडू होता. हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची कट घेऊन सरळ गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू निर्धाव. नंतर पहिल्या सामन्यामध्ये जर सुरेख अशी फलंदाजी केली होती प्रफुल यांनी तशाच प्रकारचे फलंदाजी करताना दिसणार आहेत का बघायचं आहे. पुढचा चेंडू आखोटाव्या चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पंच आउट आहे. बाद झालेला आहे मार्टा. रिॲक्शन खूप लेट आलं ना कारणाचं कळू शकलं नाही की ते बाद झालाय की काय झालंय. घटना काय घडली कळलं नव्हतं. मात्र गडी बाद होतं प्रफुल सारखा फलंदाज ज्या फलंदाजीने पहिल्या इनिंग्समध्ये एक धुमाकूळ घातला होता. 12 चेंडूमध्ये 23 धावा टोलवल्या होत्या. चांगली फलंदाजी केली होती. मात्र सुरेख इथे झेल टिपला जातोय. बघूया आपण कशा पद्धतीने प्रफुल्लाचा झेल टिपला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये सुरेखरित्या झेल टिपला स्वतःला झोकून दिला जमिनीवर आणि निश्चितच सुरेख असा झेल टिपला जातोय. नक्कीच चंद्रजी म्हणजे यंगस्टरला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या खेळाडूमार्फत झालेलं आहे. सुरेख असं झेल बघायचं आहे. चेंडू हवेत होता. चेंडू पकडला आणि शेवटच्या क्षणी थोडंसं बॅलन्स गेलं आणि आपल्या शरीराचा समतोल साधून पुन्हा एकदा तो चेंडू आपल्या हातामध्ये सुरक्षितपणे सांभाळून फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. तो पहिला गद्रा बसलेला आहे तो ज्योतिर्दळ मास्टर संघाला प्रफुलच्या रूपाने. आता फलंदाजीसाठी आले आहेत निलेश. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं धावचित पद्धतीने बाद झाले होते. कुठल्या प्रकारची संधी भेटली नव्हती त्यांना खेळायची. बघायची आहे त्याचा काहीचा आता फायदा घेताना दिसणार आहे का फलंदाज निलेश आणि संजय अशी जोडी. ओरपेट पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे सरळ गोलंदाजीच्या दिशेने. चेंडू निर्धाव. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक झालेला आहे आतापर्यंत. धावसंख्या 4. एक गडी बाद. गोलंदाज नयन. नक्की निलेश म्हात्रे एक मोठं नाव आहे. जुचंद्र गावातील वसई तालुक्यातील मोठं नाव आहे की क्रिकेटमधील म्हणायला हरकत नाही आहे. आदल्या सामन्यामध्ये आपण बघितलं नॉन स्ट्रायकर एंडाच गडी बाद झाला होता. वाईटचा इशारा येतो. प्रकाश पाटील यांच्याकडून वाईटचा इशारा दिला जातो. 1 धाव वाढली जाते. 17 धावांचं लक्ष असताना 5 धावा इथे पाहायला मिळतात स्कोरिंग कार्डमध्ये. आज थोडंसं दव कमी पडलेलं. ओस दवाचा प्रकार थोडासा कमी आहे पण काही वेळानंतर दव पडणारच आहे. शक्यता नाकारता येत नाही. हा चेंडू लेफ्ट लेग कट पद्धतीने खेळला जातोय. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. 17 धावांचं लक्ष कमी असल्या कारणाने थोडंसं ताकदीने गोलंदाजी करायला हवी. मात्र तसं
घडलंय आतापर्यंत म्हणायला हरकत नाही, मात्र धावा सुद्धा येताना दिसत आहेत. सॉफ्ट हँड पद्धतीने खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाला नेऊन ठेवलं जातंय. पहिलं षटक होण्यापर्यंत 7 धावा. सुरेख अशी सुरुवात, म्हणजे संथ पण सावध अशी सुरुवात. म्हणजे धावसंख्या तितकीशी नाही आहे, दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपण बघितलेलं आहे. संजय यांना नेहमीच शांताराम बरेच वर्षापासून जितेंद्र संघामध्ये जेव्हापासून खेळत होते, म्हणजे तशाच प्रकारचे सिंगल डबल पद्धतीने खेळण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि नॉनस्ट्राईकचा फलंदाज निलेश म्हात्रे एक आक्रमक असा फलंदाज, ज्याने वेळोवेळी आपली आक्रमकता आपल्या या मैदानावर सुद्धा बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते गुरु. सामन्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी मुर्दा मास्टर संघामार्फत. आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे. कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण असणार आहे, म्हणेनं व्यवस्थित क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे, कारण एक धाव रोखणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना केलेली आहे. आता गोलंदाज सुद्धा तितकाच गोलंदाजी चांगल्या पद्धतीने टाकायला हवा हा प्रयत्न केला होता. परत लेट कट संजयची उल्लेख आपण केला, त्याच पद्धतीने संजयचं खेळी आहे. आपण खूप वेळा बघितलेली आहे त्याची खेळी. चांगली रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आपल्या धावा सोडण्यामध्ये एक सक्षम असा खेळाडू आपण बघितला होता. तोच संजय पाहायला मिळतो मैदानामध्ये, जे एक धाव काढताना संघाला नेऊन ठेवलं जातं ते 8 या धावसंख्येवर. नक्कीच संतराम, जशा प्रकारची गरज आहे तशा प्रकारचे फटके, तशा प्रकारच्या धावा आतापर्यंत जमवत आहे तो जुचंद्र मास्टर संघ. त्यांना माहिती आहे आव्हान छोटं आहे, कुठल्याही प्रकारची ते धोका पत्करत नाही आहे. म्हणजे आपली विकेट सांभाळून धावफलक हलता कसा राहील याच्याकडेच दोन्ही फलंदाजाचा कल असणार आहे. बघायचं आहे आता गोलंदाजाला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. जर आपल्याला सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल तर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, बॅकफुटला गेले, पंच केला पॉईंट आणि गलीच्या दिशेने गेला शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा, 2 धावा पूर्ण झाल्या. आणि 3ऱ्या धावेसाठी सुद्धा संजय हे रेडी होते. जर थोडीशी चुकी झाली असती तर 2 धावाचं रूपांतर तुझा 3ऱ्या धावेमध्ये झालं असतं शांतारामजी. नक्की सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संजयचं नाव आपण ओळख बघितलंच आहे, खूप वेळा आपण त्याला जवळून बघितलेलं आहे. त्याची फलंदाजीची ट्रिक, जो लेट कट खेळणं, सॉफ्ट हँड खेळणं, सुरेख फटका. निलेश म्हात्रे आक्रमक फलंदाज आहे. ह्या चेंडूवर चौकार येतो का बघायचा. चेंडू सीमारेषेबाहेर निघून जातो आणि 4 धावांसाठी चौकार येतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. म्हटलं होतं आक्रमक फलंदाज आहे आणि त्यांनी आक्रमकता आपली दाखवून दिलेली आहे, म्हणायला हरकत नाही. चेंडू चौकाराच्या दिशेने जातो. 4 धावा. 14 धावा होत असताना दिसत आहेत सामन्यात जुचंद्र संघाच्या. 3 धावांची अजूनही आवश्यकता. 15 चेंडू 3 धावा. सामना जवळपास आपल्या खिशात घालण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतो जुचंद्र संघ. मुर्दावर्ष जुचंद्र खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडासा वाट बघण्याचा प्रयत्न केला निलेश म्हात्रे याने चेंडूला, मात्र चेंडू डीपवर टाकला जातो. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला गुरु यांच्याकडून आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 3 धावांची आवश्यकता. 14 चेंडू अजूनही बाकी असताना एक्स्ट्रा कव्हर. परत एकदा तेच रिझन वापरलं जातंय. त्याच क्षेत्राकडे फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 1च धाव. धावसंख्या झाली आहे 15. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघायचं आहे येणाऱ्या चेंडूवरच सामना संपवण्याचा प्रयत्न असणार आहे का. 2 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न दिसतोय तो जितेंद्र मास्टर संघाचा. सुरक्षक तो खेळला, 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता पण निलेश यांनी त्याला माघारी पाठलेलं आहे, कारण ते त्याला माहिती आहे धाव होणार नाही, धावचेचा धोका होता, म्हणून फक्त मागे परत पाठवलेलं आहे. संजय यांना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 15. नक्की 15 धावा. अजूनही 2 धावांची आवश्यकता 12 चेंडू मागे. सोपा सहज सामना आपल्या खिशात घालण्याचा विचारात उतरला असताना पाहायला मिळतोय जुचंद्र संघ, ज्यामध्ये आतापर्यंत फलंदाजी करताना जुचंद्र संघावर 2 चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आणि ह्याच कारणास्तव निश्चितच धावांचा वेग वाढवत असताना 2 षटकामध्ये 15 धावा होताना दिसल्या. गोलंदाजीमध्ये राजेश ह्या चेंडूला बॅकफूट पंच करताना दिसतोय. निलेश म्हात्रे 1 धाव आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल आणि विजयी होताना दिसतोय. इथे जुचंद्र संघ. अभिनंदन असणार आहे जुचंद्र संघाचं आणि आभार व्यक्त केलं जात आहे नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने, NCC संघाच्या वतीने.
मुर्दा संघाचं ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला. जवळपास 23 संघांना संधी देण्यात आली, त्यामध्ये तुमचा सुद्धा संघ समाविष्ट झाला, त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅच सन्मान केला जातोय. नरेश रामचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने, ज्यांनी निश्चितच आमच्या ह्या स्पर्धेसाठी एक मोठा हातभार लावलेला आहे. याच कारणास्तव वारंवार जेव्हा स्पर्धा उतरवल्या जातात तेव्हा आपला हातभार कायमस्वरूपी आमच्यावर असतो. या कारणास्तव तुमचा सन्मान केला जातोय. नरेश रामचंद्र पाटील यांचा